एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरंगे यांचं कौतुक करत असताना ही मोठी ताकद निर्माण झालेली आहे। त्यामुळे मनोज जरंगेंनी आता राजकारणात आलं पाहिजे अशा स्वरूपाचा सूचना आणि सल्ला सुद्धा दिलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा समाजाचे मोठे नेते मनोज जरंगे पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील, इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की मनोज जरंगे हे आज घडीला महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते आहेत। त्यांच्या पाठीमागे प्रचंड मोठी ताकद निर्माण झालेली आहे। त्यांना जर त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी राजकारणात आलं पाहिजे, विधानसभेत गेलं पाहिजे, सरकारमध्ये सुद्धा बसलं पाहिजे अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलंय। नाही, आमचा मार्ग राजकारण नाही। गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, गोरगरिबांचे पोर मोठे झाले पाहिजेत। नेमका आमचा राजकारणानेच घात केलेला आहे हे आम्ही जाणून जन चळवळीत इतकी ताकद आहे की ती आता सिद्ध झाली। लोकात असा समज होता की आंदोलनानं काय होत नाही, अमुकाने काय होत नाही, तमक्यानं काहीच होत नाही, कहोर लढाऊ हा खूप मोठा गैरसमज समाजात होता। आणि गरिबाचं तर कामच नाही सामाजिक क्षेत्रात जाणं किंवा चळवळ करणं, हे सगळं मुडीत निघालेलं आहे आता। कारण समाजानं ओळखलं या गोरगरिबाच्या आंदोलनामुळं 56 लाख लोकांना आरक्षण मिळालं आहे। याचा अर्थ आंदोलनात ताकद आहे। लोक मांडे थोपटून सांगायला लागलेत की आंदोलनात ताकद आहे। त्यामुळं राजकारण हा आमचा मार्ग नाही आहे। राजकारणाबद्दल आम्हाला चीड असणारे लोक आहेत आम्ही, कारण जन आंदोलनातूनच गोरगरिबांना न्याय मिळतो। राजकारणाकडे माणूस गेला की मतलबी बनतो, स्वतः तो स्वार्थी होतो। त्यामुळं आमचा तो रस्ता नाही आहे। त्यांनी भावना व्यक्त केली, त्याबद्दल आमचं काही दुमत असण्याचं काही कारण नाही, किंवा ते भावना व्यक्त करू शकतात, त्यांना लोकशाहीत अधिकार आहे। परंतु त्यांनाच एक आमची विनंती की आपण आणि आपला सगळा समाज आणि मराठा समाज जे गोरगरीब लोकांना आरक्षण लागते यासाठी आपण संघर्ष करू। जन चळवळीच्या माध्यमातून सगळा मुस्लिम बांधव, या राज्यातला सगळा मराठा बांधव, धनगर बांधव, सामान्य आपण एकत्रित येऊ आणि आपण गोरगरिबांना न्याय देण्यासाठी चळवळ उभी करू। राजकारणाचा भाग हा वेगळा आहे, त्या मार्गावरती आम्ही नाहीत आणि जाणार पण नाहीत। तुम्ही म्हणालात की राजकारणात गेला की माणूस मतलबी बनतो, तर तुमच्यासारखा नेक, प्रामाणिक आणि इमानदार माणूस सुद्धा मतलबी बनेल राजकारणात गेल्यावर? काय सांगतात नाही दादा, शेवटी ती वाईट गोष्ट आहे असं लोक म्हणतात। जुनी म्हण आहे, मोरीत जर पैसा पडला तो काढायचा कसा? मोरीत पडलेला पैसा। तर पलीकडून एक लेकरू त्या मोरीत गुंतलेलं होतं। लेकरू असल वेळ तर एक सेकंदात सांगतो की मोरीत लेकरू गुंतलं होतं, आता काढायचं कसं लेकरू प्रश्न पडला। तर मग पूर्वीचे लोक अडाणी होते पण हुशार लय होते। त्याने हातात चिल्लर घेतली आणि पलीकडच्या बाजूने वाजवायला चालू केली। मुलगा इकडून त्या मोरीत घुसला, म्हणजे पूर्वी जी आंघोळ करायची नाणी असते त्याला मोऱ्या असायच्या वाड्याला, आणि ते खूपच लांबपर्यंत असायच्या, आणि ते पोरगं खेळत खेळत लेकरू ते त्या नालीत गेलं त्या मोरीत आणि ते गुंतलं मध्ये। आता काढायचं कसं? माणूस तर बसाना आत जायला, ते लेकरू तर बसलं। पुढून चिल्लर वाजायला सुरू केली त्यांनी, अशी अशी अशी। म्हणजे पैसा कसा असतो, ते मुलगाच बाहेर निघाला त्या पैशाकडं, तिकडं पलीकडं। हे पैसा वाईट असतो। त्यामुळं मला नेमकं त्या क्षेत्रात येत नाही। माझं भाग्य आहे की मी गोरगरीब माझ्या मराठा समाजासाठी न्याय द्यायला लढलो। माझ्यावर कसल्या स्वरूपाचा माझा समाज संशय घेत नाही। सांगितलं की ते ओके म्हणतात लगेच। आम्ही त्या दिवशी सहज सांगितलं की बाबा 25 डिसेंबरला नको मुंबईला, आपण आंदोलन आपलं मोडीत निघाल, आपण तयारी करू, शेतातलेही कामं करू, निवेदनबद्ध कालबद्ध निर्णय झाला पाहिजे, आपण विजय प्राप्त करून माघारी येऊ, करा कामं, निवेदनसुद्धा करा। कारण निवेदनाला हे 15-20 दिवस आवश्यकच आहेत। लढा लहान नाही, राज्यव्यापी देशव्यापी लढा आहे। समाजाने लगेच स्वीकारलं आणि सगळ्या कामाला लागले, आणि मी म्हणलो तेच खरं झालं। आज ठरवून 5वा दिवस आज तरी काहींचं ट्रॅक्टर गोळा करणं सुरू आहे। आता झालं असतं का ते दुसऱ्या दिवशी म्हणलं असतं तर? आणखीन काहींचं ट्रॅक्टरांचा प्रॉब्लेम, तर काहींचा बाजरी ज्वारी दळून आणण्याचा प्रॉब्लेम, तर साखर आणण्याचा प्रॉब्लेम, तर कुणी गहू भरडून घ्यायला लागले। आता कुठं नाही भाकर थापायचा कटाळा आला तर पटदिशी आपला शिरा लापशी केली की खाल्ले की झोपले किंवा निघाले। कारण रण मोठा आहे, रात दिवस चालायचं, रात दिवस चालायचं, मी रात दिवस चालणार आहे। हां, म्हणून ते रण मोठा आहे। त्यामुळं परिस्थिती दमले लोक तर थांबणारे बी, लोक दमले तर ठिकाणा नाही, मुक्कामाचा ठिकाणा नाही। तुम्ही हे जे सांगताय ना की तुम्ही सांगितलं की समाज तुमच्यावरती विश्वास ठेवतोय, प्रामाणिकपणे विश्वास ठेवतोय, मग तुम्ही राजकारणात आल्यावर का समाज विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर? म्हणजे तुम्हाला समाजाबद्दल शंका आहे का की तुम्ही राजकारणात गेल्यावर समाज तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही? नाही, समाजाबद्दल 1% शंकाही शंका नाही मला। मग अडचण कुठली?
नकोच ते लय ते बेकार भानगडी ती नकोच. माझ्या समाजाला माझ्या क्षमता आहे ना, मला एवढं माहिती आहे ना, मी माझ्या समाजासाठी माझी शक्तीपणाला लावू शकतो, माझ्या क्षमता आहे. माझ्या समाजाला मी जन आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देतो ना. हे बघा दादा, आता खरंच बोलू का, सत्तेत नसून आम्ही आरक्षण देऊ शकलो समाज. लोकांनी, काही लोकांनी, तुम्ही इतिहास शोधून बघा, काही लोकांनी सत्तेत आल्यावर समाजाला दिले, त्यानंतर समाज मागा झाला. ही देशातली पहिली घटना असेल. सत्तेत नसताना आरक्षण देऊ शकलो 54 लाख लोकांना. पण आत्ता तेवढं तर कुणीच दिलं नाही राज्यात, आणखीन कुणीच दिलं नाही. आणखीन आम्हाला जेवढ्याला मिळणार आहे 54 लाखाला कमीत कमी 1.5 पाऊण 2 कोटीला मिळणार आहे त्याचा लाभ. एवढी जातच नाही काही काहीची. एक सत्यता बोलतोय मी, काय म्हणजे आडवा बोलत नाही किंवा काय नाही. तेवढं तर सत्तेत नाही जायचं आधीच मिळालंय, सत्तेत नसून. ही ताकद समाजाची, हा झालेला विजय समाजाचा आहे. आता तुम्ही म्हणताय की माणूस मतलबी बनतो, पण जन आंदोलनातून आलेले, राजकारणात आलेले काही लोक सुद्धा देशामध्ये चांगलं काम करतात. त्यातलं एक चांगलं उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल हे नाव आहे. अण्णा हजारेच्या आंदोलनातून आले, मुख्यमंत्री झाले आणि चांगलं काम करताय. तुमचं हे स्वतःचं आंदोलन आहे, त्यामुळं ते जसं चांगलं काम करताय तसं तुम्ही करू शकाल. मला राजकारणापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर जास्त विश्वास आहे की आपण जन आंदोलनातून लोकांना न्याय देऊ शकतो. माणूस फ्रेश राहतो. काम करताना एक हाती काम केलं की ते काम पण होतं. त्यामुळे समाज पाठीशी आहे ना, समाजाचे प्रश्न सोडू. ज्याला गादीवर समाजानं बसवलं त्याच्याकडूनच करून घ्यायचे, कामं करून घ्यायचे, समाजाला मिळून द्यायचे. त्या खिचडीत नकोच. म्हणजे जलील यांच्या बोलण्यामध्ये दुसरा एक मुद्दा होता की राजकारणामध्ये घराणेशाही निर्माण झाली आणि ती घराणेशाही जास्तीत जास्त मराठा समाजात आहे. अमुक एखादा पाटील आहे, त्याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याची सून, त्याचं हे, आणि सगळे पदं त्यांच्या घरात, आणि 3-3, 4-4 पिढ्या, खासदार ते, मंत्री ते, सगळं तेच आहे. सगळं त्यांच्याच घरात असल्यामुळं ही सत्ता केंद्रीभूत त्यांच्याकडे झाली आहे आणि सर्वसामान्य मराठा समाजाला राजकीयदृष्ट्या न्याय मिळणार गेला आहे. त्यामुळं सुद्धा मराठा समाजामध्ये तो एक राजकीय एक्झॉस्टसुद्धा निर्माण झालेला आहे. जो सर्वसामान्य मराठा कुटुंबातली मुलं आहेत त्यांना सुद्धा राजकारणात यायची इच्छा आहे, मात्र घराणेशाही असल्यामुळं, तिकडंच पैसा असल्यामुळं, तिकडंच ताकद असल्यामुळं तिथलेच लोक निवडून येतात आणि सर्वसामान्य मुलांना संधी मिळत नाही. घराणेशाही किती असली, सामान्य मराठ्यांनी मोडीत काढली असा याचा अर्थ होतो आत्ताचा. हां, मोडीत काढली पूर्ण त्यांनी. जरी असली तरी त्यांनी वळवळच बंद केली यांची. शेवटी समाजापेक्षा कोणी मोठा नाही हे समाजाने सिद्ध केलं. आम्ही पण आता वळवळ बंद केली, पण पर्याय देणं गरजेचं आहे ना. हा मुद्दा इम्तियाज जलीलचा होता. नाही, आलं लक्षात माझ्या. परंतु समाजाला एक मेसेज जो पाहिजे होता तो मिळालेला आहे की जरी आपण घरांदार ते असले, घराने बार बार पुतण्या आला, पुतण्या गेला की पुतणी आली, पुतणी गेली की पोरगा आलं की नातू आला, शेवटी समाजाने दाखवून दिलं समाजापेक्षा मोठा तू नाहीये, तुला आम्ही ठेप्याला आणू शकतो. आणूनच दाखवलंय समाजानं. शेवटी समाजच मालक आहे हे समाजानं सिद्ध केलं ह्यावेळेस. त्यामुळं जरी घरांदारी असले तरी परिस्थिती काय, समाजाच्या पुढे जाता येणार, रस्ता ओलांडता येत नाहीये. शेवटी समाज हा अंतिम असतो. हा, त्या समाजाला शेवट नाहीये कधीच, लक्षात ठेवा. समाजाला हाच धागा धरून तुम्ही म्हणताय समाज अंतिम असतो, किंवा तुम्ही सुद्धा समाजाला मोठं म्हणत आलात, मालक म्हणत आलात. उद्या जर का हाच तुमचा मालक असलेला समाज तुमच्या विरोधात उभा ठाकलाच की पाटील आपल्याला राजकारणात जायचे, हे सगळे तरुण पोरं, गावगाड्यातले म्हातारे माणसं, बाया, सगळे जर म्हणले की आपल्याला उतरायचे राजकारणात आणि आपल्याला आपली आपली ताकद निर्माण करायची आणि उभंच राहायचे राजकारणात, तर मग नाही 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 म्हणायचे. मग मी हिमालयातच जातो एवढा प्रश्न सोडू. राजकारणात नकोच. माझं स्वप्न आहे दादा. मी खरंच प्रामाणिक आहे. जे पोटात येतेच होटात दे, इकडं तिकडं काही नाही. मला फक्त एकच आहे, काही होऊ 2 दिवस लेट, मी त्याविषयी भाषणात बी बोललो तिथल्या, पण थेट आंदोलन करत जायचं, समाजाच्या हिताचं, समाजाला न्याय द्यायचं. माझं स्वप्न आहे. गोरगरिबांच्या लेकराच्या पदरात टाकायचं, जीवाची पर्वा नाही करायची, रातपाट एक करायची 20 तारखेपासून जायचं. मराठा समाज बी तेवढ्या तोला मोलानं तितक्या ताकदीनं येणार आहे. हां, जसं होईल त्यांची जेवढी फजिती होईल ते बी सहन करणार आहेत, आम्ही सहन करणार आहेत. हां, ज्यांना ज्यांना तुकडीचं निवेदन दिले तुकड्याप्रमाणे लोक चालणार आहेत. 20-30 हजाराच्या तुकड्या टाकून लोक चलत राहणार आहेत. काही स्वप्न नाही, द्यायचंच आरक्षण. हो द्या, 2 दिवस लेट झाला असेल, 39 वर्ष गेलं आम्हाला असं घुमिलं ह्यांनी, आता घुमून देतो का आम्ही त्यांना? मी या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं सकाळी दिलेत, काल पण दिलेत. ते कशामुळं वेळ द्यावा लागला, काय काय कारणं झाले, याच्यात काय समाजाशी लपून काहीच नाही आपलं, कधीच नाही, आजच नाही, कधीच नाही, आणि करणार नाही आयुष्यभर. हां, समाजाशी गद्दारी करायची ना, त्या दिवशी आपण जिवंतच नसू. सत्य सांगतो मी आज, येऊ शब्द. हां, त्यांच्याशी गद्दारी करायची काय, त्या जगण्यात अर्थ आहे? कशाला करायचं आहे ती? हां, जरी 10-5 दिवस मागं पुढं झाले, काय झाले, काय असतं आंदोलन करताना
पुढच्याचा होरा वळखायला लागतो, डाव वळखायला लागतो पुढच्याचा, दूरदृष्टी ठेवावं लागते. म्हणून कमी जास्त मागं पुढं सरकारला लागत असतं. ताठर भूमिकेनं आंदोलन मोडीत निघातात. समाज मला नाही 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 जमत नाही, हे आत्ताच पाहिजे, त्याने आपल्याला नाही नाही मिळणार. मग थोडाफार कोणाला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कधी द्यायचा कधी सोडायचा, पण आंदोलनापासून हटायचं नाही. वेळ दिला आणि आंदोलनापासून हटलं, मग गद्दारी झाली. मग गद्दारी झाली. आंदोलन सोडलं का? नाही सोडलं, सोडणार बी नाही. म्हणजे गिरणी कामगारांच्या आंदोलनात जो ताठरपणा आला त्यामुळे त्यांची तिथं नुकसान झालं, तर तो ताठरपणा नसला पाहिजे. ताठरपणाही असला पाहिजे, पण तो कुठं थांबवायचा, कुठं त्याला तोडायचं आणि त्याला स्वल्पविराम कुठं द्यायचा, पूर्ण विराम द्यायचा नाही. कुठं कॉमी द्यायचे, काय करायचं हे आपण शिकायचं. हां, आपण डायरेक्ट फुल स्टॉप नाही द्यायचा त्याला. कारण समाजाला अपेक्षित एकच गोष्ट असते, आपल्याला हे पाहिजे, हे घ्यायचं. मग आता तुम्ही आंब्याला तुरा आलाय, त्याच दिवशी कैरी मागितलं तर नाही चालणार तुम्हाला. थोडी बारीक झाली तर ती खाऊन बी नाही चालणार, कारण तुम्हाला जी चव पाहिजे तिच्यातून ती नाही मिळणार. मग तिला आणखीन थोडं मोठं होऊन द्यावं लागेल, ती बी चव नाही मिळणार तुम्हाला. जेव्हा ती आंबा कोईला लागेल त्यावेळेस तुम्हाला जी आंब्यातून ती चव पाहिजे ती त्या दिवशी मिळणार आहे. कारण ते सगळे सत्व त्याच्यात आलेले असते त्या दिवशी. पहिल्या सुरुवातीला त्याच्यात सत्व नसतात. तसं तुम्हाला आंदोलन उभा केलं त्याच दिवशी जर मिळालं तर कदाचित एखाद्या दिवशी ते फसवंसुद्धा असू शकतं. पण ताहून लवून घेतलेलं, जसं की आपण म्हणतो एखाद्या लोखंडाला आकार द्यायचा, त्याला गरम केलं तरच आकार देता येईल. तुम्ही डायरेक्ट लोखंडावरच घन हाणायला चालू केले, तुमचे हात सुजणार आहेत, तुमचे दंड सुजणार आहेत आणि तुम्हाला दवाखान्यात नेल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याला काय वळण मिळणार नाही. त्या लोखंडाला गजाला ताप येला तर तुम्हाला पाहिजे तसं वळण मिळणार आहे. आणि तुम्ही दिलेल्या वेळात शिकणार सुद्धा आहेत. आंदोलन सुरू ठेवा, पण दिलेल्या वेळात चुकणार आहेत. शिकणार काय आहेत? नुसतं लोखंड डायरेक्ट गरम नाही झालं, त्याला तुम्ही भाता किती वेळेस फुकलाय, किती वेळेस मारलाय, त्याला किती वेळेस तुम्हाला कोळसे टाकायला लागले हे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. त्याला किती वेळेस तुम्ही पलटी मारले, दोन्ही बाजूनं गरम झालंय का बघायसाठी. तुम्ही एकाच बाजून गरम करताना तर खालची बाजू फक्त चेपटी होणार आहे, ते त्याच्यात खाचखडगे नाही दिसणार तुम्हाला. आपल्याला खाचखडगे बघायचे. मधल्या दिलेल्या वेळात सरकार कोणचा निर्णय घेते, शिवनिर्णय बरोबर आहे का? जसा की एक उदाहरण म्हणून सांगतो, कारण तुम्ही लय महत्त्वाच्या क्षणातच बाईट घेतली की मधल्या काळात 2004चा GR दुरुस्त करून आणला होता आणि त्याच्यात काही चुका ठेवल्या होत्या त्यांनी, आपण तो नाकारला. तसं जर वेळ दिलेला नसता आणि हुरळून जाऊन जर म्हणलं असं झालं झालं झालं, समाजाला त्या लक्षात नसतं. 15-20 दिवसानं महिन्यानं आला असतं लक्षात. हे तर कार्यक्रमच झाला उलटा, डबल सुरू करा आंदोलन. त्यापेक्षा सगळं याच्यातून काय चुकतंय त्या दुरुस्त्या करा, त्याच्यासाठी आंदोलन लांबणीचं सुरू लागतं आणि हे द्यायचं आयुष्याचं. म्हणून मराठा समाजाला माझी विनंती, वेळ धरून नका बसू आणि कोण काय बैठी देतं त्याच्याकडं ध्यानच देऊ नका. हां, काय झालंय कुठं कुठं काय झालंय आणि वेळ कमवून दिला आणि काय झालं, वेळ दिलाच नाही. आपल्याला सुद्धा शिकायचे. फसवणुकीचं ताट आपल्या वाट्याला न्यायला पाहिजे. आपल्याला जेवताना वाटलं पाहिजे गरमच अन्न नाही, कुणीतरी कालचं शिजून आपल्याला दिलेलं नाही आणि ते वास मारताना ते इटलेलं आहे. आपल्याला हे तावून लोवून सगळं बघायचं आहे. कारण आपल्याला आता पहिल्यांदा ताक पोळालेलं आहे, याच्या आधी दूध पोळालेले, आता दोन्ही फुकुरे दादा हो आपण. नको गडबड, 2 दिवस 4 दिवस लेट, पण आरक्षण आयुष्याचं लेकराला घ्यायचं. आता हे आंदोलन थांबत नाही आरक्षण घेतल्याशिवाय. आणि मराठा समाजाला मी हे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांचाही माझा विश्वास आहे, माझाही त्यांच्यावरती. त्यात काही दुमत नाही. घ्यायचं तर पक्क घ्यायचं, एकदाच लढायचं ना. आता हे शेवटचा लढा आहे. आता शेवटचा लढा येऊ तर आपण ताकदीनंच घ्यायचं, खरं घ्यायचं. या भूमिकेवर मी सध्या आहे आणि पक्क घ्यायचं. तिथून पुढं मराठा आरक्षणावर आंदोलन नाही करायचं. मराठा आरक्षणावर नाही करायचं. 2 दिवस जास्त आंदोलन करू, 4 दिवस जास्त चलू पायी, पण आता पक्क घ्यायचं आणि माघारी बी नाही यायचं. तिकडे जर भाकरी पीठ संपले तर मागं गावात सांगून ठेवा, आमचं संपलं की ट्रक भरून घेऊन या जा म्हणून. आपल्या गावातून गोळा करीत गोळा करीत गोळा करीत. पूर्वी काय असायचं सांगू 1 मिनिटात आणखीन. पूर्वी काय असायचं, ऊस तोडायला जायचं आमच्या बीड जिल्ह्यात लोकांना. आम्ही बारीक बारीक असायचो, आमचे भाऊन ते बी जायचे गावाकडचे. त्यांचं नेमकं त्या याच्या टायमाला संपवायचं, दिवाळीच्या टायमाला. दिवाळी झाल्यावर एकदा संक्रांतीच्या दिवशी त्यांचं नेलेलं संपवायचं. मग इकडून एक गाडी यायची, जिथले कोयते आहेत का त्या कोयत्याला धान्य न्यायचं. ते टोळी मुकादम येत नसायचं कधी, पण टोळी असायची. त्यात एक मुकादम असायचं, त्याच्यात 10-12 उप असल्यासारखे असायचे. ते यायचं. मग तो घरून सगळ्यांच्या पुन्हा मीठ मिरच्या तेल मीठ परत बाजरी धान्य न्यायचा मागून.
आणि ती आलेली ट्रक सगळ्या कोयत्यावाल्याचं गोळा करीत तिथून त्यांना नेऊन द्यायची त्या टोळीच्या ठिकाणी. तसं आपलं तिथं संपलं की मागच्यानी सांगून ठेवायचं प्रत्येक गावातल्या पोरांनी आमचं संपलं. फोन आला की इथून तिथून आपल्या असणाऱ्या 10 गावच्या लोकांचं पोराचं परत धान्य मीठ पीठ गोळा करीत तिथं परत नेऊन टाकायचं ट्रक घेऊन. तुमचे ट्रक परत तुम्ही माघारी घेऊन येत. आता माघारी नाही यायचं, सज्जतेने जायचं. म्हणून आपण 20 तारीख ठरविलेली. सरकारला वेळ नाही दिलेला देऊ. आपण कुठं कमी नाही पडायचं. आता आपल्याला हारायचं नाही. मी आता शेवटाकडे येतो सांगतो, त्या दिवशी जर मी 25 तारीख डिक्लेअर करतो तर मराठी निघत होते. आणि 25 डिसेंबरऐवजी मी जर म्हणलो असतो ना आता ही सभा संपवून लगेच चला, तरीही लोक निघाले असते. पण हारच पदरात पडली असते. मग म्हणले असते इतके दिवस आंदोलन चालवलं, दूरदृष्टीने शहाणपणाचा निर्णय कमी नाही घेतला, आंदोलन सगळं मोडीत निघालं. आता बरं, मुंबईचा निर्णय समाजाला विचारून घेतला, तारखेचा निर्णय समाजाला विचारून घेतला. तुम्हाला मान्य आहे का तारीख? समाजाला विचारून घेतलं. समाज नाही म्हणतोय तर मी एवढं म्हणलो होतं बदलायचं का, तारीख बदलायची का बोललो होतो. हे माझं म्हणणं आहे. म्हणून समाजाला विनंती की पक्की तयारी करा, चांगली करा. ट्रॅक्टराला वरून छतं टाका, गाडीला टाका, तुमचे कॅन्टर असतील त्याला टाका. सगळ्यांना व्यवस्थितपणानं निवेदन करा. आपण आपल्या वस्तू सगळ्या घ्या, आपण आपल्या गाडीत ठेवा. कुठं पाऊस पडला, खाली झोपायची वेळ आली तर गाडीतच व्यवस्था करा. गाडी झोपता आलं पाहिजे. थंडी असली, थंडी वाजायला लागली तर खाली झोपण्याऐवजी इथं काय मंगल कार्यालय अशा गोष्टी पुरणार नाही आहेत. आपण आपल्या गाडीत झोपायचं. आपल्या गावातले लोक आपल्या गाड्या, आपण आपला स्वयंपाक करीत जायचा आणि खायचा सुरू. आपण आपला स्वयंपाक करायचा. एका गावातून उदाहरणार्थ 10 लोक आहेत किंवा 50 आहेत. आपण आपल्या गावातल्यानी स्वयंपाक करायचा, एकमेकाला मदत करू लागायची, खाल्ली की पुढे निघाले. म्हणजे कोणावर ताण पडणार नाही. एकदाच 10,000 लोक जीव घालायचं म्हणल्यावर ते स्वयंपाक करू मेले ते. त्यामुळे आपण आपलं करायचं. 10-20 जणांचं स्वयंपाक करायला काय वाटणार नाही. आपण आपल्या गावातल्या लोकांची जेवणाची, येणाऱ्यांची आपण आपलीच व्यवस्था करायची. त्या तयारीने सगळ्यांनी निघायचं. ही मराठा समाजाला विनंती. 20ला आंतरवालीपासून सुरुवात. आता हे सगळं सुरू आहे. तुम्ही म्हणता राजकारणात तर यायचंच नाही. उद्या लोकसभा निवडणुकात तोंडावरती आलेले आहात. जो समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे तो उद्या तुम्हाला म्हणणार आहे ना की पाटील कोणाला मतदान करायचं, किंवा तुम्ही सांगितल्याशिवाय समाज आता मतदानसुद्धा करणार नाही. त्यावेळेला काय सांगाल तुम्ही? नाही, सरकार निवडणूकच घेणार नाही. मराठा आरक्षणाचा एवढा ज्वलंत प्रश्न सुटल्यावर म्हणतोय. समजा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला, नंतर निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुका लागल्या, त्यावेळेला हा जो सगळा कोट्यावधीचा समाज आहे तुमच्या पाठीशी थांबलाय, तो तुम्हाला विचारल्याशिवाय मतदान करणार नाही. बहुतांशी लोक असं म्हणतात की पाटील सांगेल ते करणार आम्ही. तर मग त्यावेळेला तुम्ही काय सांगाल? त्यावेळेला तर तुम्हाला राजकीय कुठली तरी भूमिका घ्यावी लागणार आहे. नाही, मी समाजाला एवढंच सांगितलं होतं, आपल्या लेकराला मोठं करायचं, आरक्षणासाठी एक आणि मराठा समाज आलाय. पुढचं काय मला माहीत नाही. मी आरक्षण मिळालं की खरोखर खुशाल आहे, मला जाऊन बसणार आहे. माझं जीवन सार्थक झालं. मी माझ्या गोरगरिबाच्या लेकराला 70 वर्षापासून नाही मिळणारी गोष्ट देऊ शकली. मी त्या आनंदातच 2 वर्ष हसत राहणार. बस. हे अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे मनोज जरंगे यांचं. माझ्या समाजाला न्याय मिळाल्यानंतर मी राजकारणात येणार नाही, तर थेट हिमालयात जाऊन बसणार आहे, त्यातच माझं समाधान असेल, अशी प्रतिक्रिया मनोज जरंगे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.